नमस्कार मंडळी, मी प्रतीक्षा पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं आपल्या लंबोदर किचनमध्ये खूप 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 मनापासून स्वागत। तर आता थंडी आहे आणि जर थंडीमध्ये असं गरमागरम मऊसूत गुळाची लापशी असेल तर आहा क्या बात आहे, कमाल लागतं। अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच आवडीने खातात आणि महत्त्वाचं म्हणजे हे आपण गुळापासून बनवतोय, त्यामुळे ते थंडीमध्ये आणखीनच पौष्टिक होतं आणि चविष्ट लागतं। तर चला तर मग आता वेळ न घालवता आपण आजच्या रेसिपीला सुरुवात करूया। त्याआधी जर तुम्ही माझी रेसिपी पहिल्यांदाच पाहत असाल तर प्लीज लंबोदर किचनला सबस्क्राईब करा। तर इथे आपण लापशी कुकरमध्ये झटपट बनवणार आहोत। तर त्यासाठी इथे मी एका कुकरमध्ये पाव वाटी साजूक तूप घालते। तूप आपल्याला चांगलं गरम करून घ्यायचं आहे, गॅस अगदी मंद ठेवायचा। तूप गरम झालं की यामध्ये आपण 1 वाटी दलिया घालूया। वाटीचं प्रमाण आपल्याला एकच ठेवायचं आहे। तर आता अगदी मंद गॅसवरती आपण चांगलं तूप सुटेपर्यंत हा जो दलिया आहे तो भाजून घेऊया। तर अगदी असं जर भाजलं तुम्ही तर अगदी सुटसुटीत आणि मऊसूत अशी ही आपली लापशी तयार होते। तर इथे तुम्ही बघू शकता याचा रंग जो आहे तो बदलला गेला आहे। सुरुवातीला दलियाचा रंग पिवळसर होता आणि आता हलकासा पांढरा झाला आहे। तर आता यामध्ये आपण घालूया पाणी। तर इथे मी गरम पाणी घालते। तर ज्या वाटीने आपण दलिया घेतलेला त्याच वाटीने आपल्याला 2.5 वाटी पाणी घालायचं आहे, म्हणजे 1 वाटी दलियासाठी आपण त्याच्या 2.5 पट पाणी वापरणार आहोत। तर पाण्याचं अगदी परफेक्ट प्रमाण आपण घेतलं इथे, त्यामुळे आपली जी लापशी आहे ती अगदी मऊसूत होते आणि अगदी सुटसुटीत होते। तर आता आपण यामध्ये अगदी पाव चमचा मीठ घालायचं आहे, यामुळे जी लापशीची चव आहे ती खूपच छान लागते। तर आता यावरती आपण झाकण लावून मोठ्या गॅसवरती फक्त 2 शिट्या काढून घ्यायचे। तर इथे मी कुकरच्या 2 शिट्या काढून घेतल्यात। तुम्ही बघू शकता आपला जो दलिया आहे तो अगदी फुलला गेला आहे मस्त आणि अगदी सुटसुटीत झाले आणि मऊसूत असं हे झालं आहे। जर पाणी जर तुम्हाला कमी वाटत असेल तर आत्ताच तुम्ही पाणी घालू शकता, तेही गरम पाणी घालायचं। तर आता यामध्ये आपण घालूया 1 वाटी गूळ। तर इथे मी 1 वाटी दलियासाठी 1 वाटी किसून गूळ घेतला आहे। तर आता आपण गूळ पूर्णपणे विरघळेपर्यंत अगदी मंद गॅसवरती हे शिजवून घ्यायचं आहे। गॅस अगदी मंद ठेवायचा आणि मंद गॅसवरतीच हे आपल्याला शिजवून घ्यायचं आहे। तर गूळ विरघळतोय तोपर्यंत आपण इकडे एका तडका पॅनमध्ये 2 चमचे खसखस घालायचे। तर खसखस आपल्याला फक्त एक अर्धा मिनटं भाजून घ्यायचे। खसखस लापशीमध्ये खूपच छान लागते, तर जास्त वेळ नाही भाजायची, नाही तर लगेच करपू शकते। तर इथे मी खसखस एक अर्धा मिनटं भाजून घेतले। आता हे आपण बाजूला काढून घेऊ आणि याच पॅनमध्ये आपण अगदी चमचाभर साजूक तूप घालायचं आहे। तूप चांगलं गरम झालं की यामध्ये आपण घालायचं आहे काही काजू आणि बदामाचे तुकडे। तर हे ऑप्शनल आहे, नाही घातलं तरीही चालेल। तर इथे मी काही काजू आणि बदामाचे तुकडे घेतले, तेही आपण एक हलकसे लालसर होईपर्यंत चांगलं भाजून घ्यायचं आहे। तर इथे काजू आणि बदामही चांगले भाजून झालेत, हे देखील आपण आता बाजूला काढून घेऊ। आता याच तुपामध्ये आपण काही सुक्या खोबऱ्याचे कापही घालू। तुम्ही ओलं खोबऱ्याचे तुकडेही यामध्ये घालू शकता। जर तुम्ही ड्रायफ्रूट्स घालणार नसाल तर सुक्या खोबऱ्याचे काप मात्र तुम्ही जरूर घाला, त्याने आपली जी लापशी आहे ती खूपच छान लागते। तर इथे खोबरंही चांगलं भाजून झाले। आता इकडे आपली जी लापशी आहे तीही चांगली शिजली गेले, पहिल्यापेक्षा थोडीशी घट्टसर झाले। आता यामध्ये आपण घालूया भाजून घेतलेली खसखस, काजू बदामाचे तुकडे आणि भाजून घेतलेलं सुकं खोबरं घालायचं आहे आणि हे एकदा आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। तर आता काही दिवसातच दत्त जयंतीही येते, त्यामुळे ही जी लापशी आहे अशा पद्धतीने तुम्ही प्रसादासाठी नक्की बनवा। तर आता यामध्ये आपण घालू एक अर्धा चमचा वेलची पूड, त्याचबरोबर 1 चमचा बडीशेप पावडर, त्याचबरोबर अर्धा चमचा सूट पावडर घालायचे आणि अगदी पाव चमचा किसलेलं जायफळ घालायचं।
कुठल्याही गुळाच्या पदार्थामध्ये जर तुम्ही अगदी चिमूटभर जायफळ पूड घातली तर त्याची चव खूपच छान लागते। तर आता हे एकदा आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि याला झाकण ठेवून आपण 1-2 मिनटं असं वाफलू द्यायचं आहे। तर झाकण म्हणजे शिटी नाही करायची, फक्त हलकंसं झाकण ठेवायचं। तर इथे आपली ही गरमागरम अगदी मऊसूत सुटसुटीत अशी गुळाची लापशी तयार आहे। तुम्ही बघू शकताय काय रंग सुरेख आलाय आणि दिसायलाही खूपच चविष्ट दिसते। असं जर परफेक्ट प्रमाण वापरून तुम्ही अशी गुळाची लापशी बनवली तर नक्कीच चविष्ट बनणार आहे। तर आता आपण हे सर्व करूया। तर आजचा माझा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि या पद्धतीने तुम्ही देखील अशी लापशी नक्की करून बघा। या थंडीमध्ये नक्कीच तुम्हाला खूप आवडेल। तर व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी लंबोदर किचनला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत धन्यवाद।